आज आपण बनवणार आहोत काकडी, गाजर, टमाटर याची कोशिंबीर दही घातलेली। त्यासाठी लागणारे साहित्य गाजर, काकडी, टमाटर, थोडासा सांबार, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या। त्याचबरोबर लागणारे साहित्य 1 वाटी दही, आवश्यकतेनुसार कमी जास्त झालं तरी चालेल, मोहरी, जिरं, थोडासा हिंग आणि तडक्यासाठी तेल। काकडी किसून घेतलेली आहे, गाजर किसून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे। आता ह्याला एका भांड्यामध्ये घ्यायचं, छान कलरफुल कोशिंबीर तयार होईल। सगळं भांड्यामध्ये एकत्र करून घ्यायचे। आता यामध्ये मीठ घालायचं थोडं चवीनुसार, दही घालायचं 1 वाटी किंवा आपल्याला आवश्यक आहे तेवढं घेऊन याला चांगलं मिक्स करायचं। भांड्यामध्ये तेल घ्यायचं, तेल तापल्यानंतर त्यात मोहरी, जिरं आणि हिंग टाकायचं। जिरं मोहरी फुटले की मग त्यात मिरची घालायची। ही कोशिंबीर खूपच टेस्टी लागते आणि उन्हाळ्याची छान थंड आणि भाजीमध्ये थोडं कमी जास्त असलं तरी चटणीमुळे आपलं छान पोट भरतं आणि आंबट गोड अशी छान चटणी वाटते ही कोशिंबीर। भांड्यामध्ये जिरं, मोहरी आणि हिंग घालायचा। छान तडतडलं की यामध्ये मिरची घालायची चिरलेली। आणि ही झणझणीत फोडणी आपण तयार केलेल्या कोशिंबिरीवर घालायची। बघू शकता किती सुंदर चुरचुरीत फोडणी बसलेली आहे। या कोशिंबिरीमध्ये दही आपण आपल्या इच्छेनुसार कमी जास्त असं करू शकतो आणि याला छान कालवून घ्यायचं। खूपच सुंदर, चविष्ट आणि उन्हाळ्यात फार छान वाटते जेवणासोबत। आपण पोटभर एक डिश भरून सुद्धा ही कोशिंबीर खाऊ शकतो। झाली आपली कोशिंबीर रेडी आहे। या कोशिंबिरीची टीप अशी की याला जर पाणी सुटत असेल तर पाणी फेकून नाही द्यायचं। याला थोडं शेंगदाणे, भाजलेले शेंगदाण्याचा 1-2 चम्मच कूट तुम्ही यामध्ये घालू शकता, त्यामुळे टेस्टही छान येते आणि आपल्या भाजीचं पाणी वाया जात नाही आणि त्याचं पौष्टिकता टिकून राहते। चला तर आवडली असेल रेसिपी तर शेअर आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।